नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये काही वेगळंच वळण आपल्या सर्वांसमोर येणार आहे. तर हो, इकडे मात्र आता नयनतारासमोर ऋषी सिद्धटेकला असल्याचं आता सिद्ध केलेलं आहे ते कामिनीने. पण आता जेव्हा नयनतारा आता सिद्धटेकला जाणार तेव्हा तिच्यासमोर खूप मोठ्या 3 रहस्याचा उलगडा होणार आहे. तर ते कसं, आता खरंच हे कसं काय घडलं हे सविस्तर आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे मात्र ऋषी कमळीला समजावण्याचा प्रयत्न करतो की काहीही झालं ना कमळी, तरी तुला मुंबईला जावंच लागणार. तेव्हाच तुझे स्वप्न पूर्ण होणार आणि त्यानंतर तू गावी येऊन आबांच्या नावांनी एक स्कूल ओपन करू शकतेस, ज्याच्यात तू कितीतरी मुलं घडवू शकतेस, कितीतरी जणांचे स्वप्न पूर्ण करू शकते. तर हा विचार कुठं ना कुठं कमळीला पटलेला असतो. तर कमळी बोलते की ठीक आहे ऋषी सर, तुम्ही एवढा आग्रह पकडता तर मी नक्की जाईल. त्यावर आता इकडे नयनताराच्या घरी आलेली असते ती म्हणजे आता कामिनी बोलते की हे बघ, तुला अनिकाने काही मेसेज पाठवलेला आहे आणि तू बघितलंसुद्धा नाही का गं नयनतारा? तेव्हा नयनतारा आता तो मेसेज बघते आणि त्याच्यात ऋषी कशा अवस्थेत झोपलेला आहे, तो कशा प्रकारे कमळीच्या आजूबाजूला फिरतंय आणि कमळीच्या मागे मागे सतत करतंय. त्याचा वेश काय आहे, त्याने कपडेसुद्धा कमळीसाठी वेगळेच परिधान केलेलं आहे. हे बघून मात्र आता नयनतारा खूप चिडायला लागते आणि त्यावर आता इकडे कामिनी बोलते की हेच तर नयनतारा, माझ्या नातीला तुला सांगायचं होतं, पण तू रात्रीपासून काही मेसेजेस बघितला नाही. त्यावर नयनतारा बोलते की हे बघा कामिनी ताई, तुम्ही अगोदर तर इथून चालत्या व्हा, कारण आता माझं कोणासोबतच बोलायचं मूड नाही आहे. तेव्हा आता लगेच कामिनी बोलते हो, माझं काम झालेलं आहे, मी तर जाणारच आहे. तेव्हा लगेच आता इकडे रोहित येते आणि आता लगेच खडसावून रोहितला विचारते की काय झालं रोहित, तू तर मला सांगितलं होतं की ऋषी आउट ऑफ इंडिया गेलेला आहे आणि तो सिद्धटेकला गेलेला आहे. त्यावर आता रोहितला तर सर्व माहिती असते, पण रोहित आपला चेहरा बदलत आता चक्क नयनतारासमोर बोलते की नाही आई, मला काहीही माहिती नव्हतं आणि हा कसा काय करू शकते घरीशी असा. तेव्हा हे सर्व आता ऐकत असते ती म्हणजे राधिका. आता राधिकाला वाटतं की मनातलं सांगावं, पण आता रोहितने तिला खडसावून सांगितलं असतं की तू जर आईसमोर काही सांगितलं तर सरळ बॅग भरायचं आणि माहेरी निघून जायचं, म्हणून ती बिचारी शांत असते. तर इकडे मात्र आता तेवढ्यातच अन्नपूर्णाचा कॉल येत असते नयनताराला. तेव्हा आता नयनताराला अन्नपूर्णा बोलते की नयनतारा, मला ऋषीशी थोडं काम होतं गं, आणि ऋषी कुठं आहे, तो फोनच उचलत नाही आहे. त्यावर नयनतारा बोलते की हे बघा ताई, तुम्हाला माहिती आहे ऋषी त्या कमळीच्या मागे सिद्धटेकला गेलेला आहे आणि आता मीच त्याला सिद्धटेकून आणण्यासाठी तिथं सिद्धटेकला चाललेली आहे, मुंबईला ऋषीला आणण्यासाठी. त्यावर आता लगेच अन्नपूर्णा बोलते की अरे वा, तू सिद्धटेकला चाललेली आहे, तुला काही प्रॉब्लेम नसणार तर मी येऊ का गं तुझ्यासोबत? त्यावर आता इकडे लगेच नयनतारा बोलते की ठीक आहे, या ना ताई, मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. त्यावर आता लगेच इकडे नयनतारा अन्नपूर्णाच्या घरून अन्नपूर्णाला ड्रॉप करते आणि दोघी पण सिद्धटेकला जाते. तर इकडे सिद्धटेकमध्ये असलेल्या कमळी आणि ऋषी एकत्र बसलेलं असतात, त्यांचं बोलणं चालू असते. तर तेवढ्यातच आता बंड्या नयनतारा आणि अन्नपूर्णा आजीला बघते आणि बोलते की आजी, नयनतारा मॅडम, तुम्ही इथं काय करता? त्यावर आता लगेच इकडे नयनतारा रागावून बोलते की हे बघ बंड्या, मला काहीही बोलायचं नाही आहे, मला अगोदर ऋषी कुठं आहे ते सांग, कारण मला त्याला भेटायचं आहे. त्यावर लगेच इकडे बंड्या बोलतो की चला ना, मी घेऊन जाते, चला आजी. आज तर मात्र आजी तुम्हाला कमळी बघून खूपच खुश होणार आहे. त्यावर इकडे आता लगेच ऋषी आणि कमळी जिथं बसलेलं असतात त्या ठिकाणी आता लगेच नयनतारा जाते आणि ऋषीला ओरडायला लागते की ऋषी, काय चाललेलं आहे तुझं करिअर काय आहे आणि मी तुझ्याबद्दल काय स्वप्न बघते, तू अशा गावात आणि हे कपडे काय परिधान केलेले आहे, फक्त कमळीमुळे तू सर्व काही करतं ना. तर हे अनिका सर्व दुरून ऐकत असते आणि अनिका बोलते की अरे यार, ही अन्नपूर्णा आजी नव्हती यायला, म्हणजे ऋषीला आणखीन या नयनतारा आंटीनं खडसावून सांगितलं असतं की या कमळीपासून लांब राहा. पण काहीही प्रॉब्लेम नाही, आता काहीही झालं तरी कमळी तर
तिच्या नजरेतून उतरून गेलेलीच आहे. पण आता साधना मावशीसुद्धा खोटी बोललेली आहे नयनतारा मॅडमशी, हे मला दाखवून द्यायचं आहे. म्हणून आता ऋषीला इकडे ओढत असते. त्यावर आता कमळीलासुद्धा नयनतारा ओढत असते आणि बोलते की हे बघ ए मुली, तुला कितीदा सांगितलं की माझ्या मुलापासून लांब राहा. पण अन्नपूर्णा आजी सोबत असते, त्यामुळे आता नयनतारा कमळीला जास्त काहीही ओढत नाही. तेव्हा लगेच आता कमळी आजीला मिठी मारते आणि बोलते की आजी तुम्ही इथं. आणि खरंच बघा, मला तुम्हाला बघून खूप आनंद झालेला आहे. तर आता हे असं दोघीची बोलचाल झाल्यानंतर तेवढ्यातच आता लगेच नयनतारा बोलते की ऋषी हे बघ, मला ना या गावात 2 मिनिट थांबायचं नाही आहे. त्यावर आता लगेच नयनतारा बोलते की हे बघा अन्नपूर्णाताई, तुम्हाला इथं थांबायचं असेल तर तुम्ही थांबू शकता, पण मला ना या गावात राहायचं नाही. मग ऋषी चल बॅग भर आणि आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत तू आत्ताच मुंबईला चल. त्यावर लगेच ऋषी बोलतो की नाही, काहीही झालं तरी मला मुंबईला यायचं नाही आहे आणि मी जेव्हापर्यंत कमळी मुंबईला येणार नाही तोपर्यंत येणार नाही आहे. तेव्हा लगेच आता इकडे नयनतारा बोलते की काय जादू केली रे तुझ्यावर या मुलीने. त्यावर आता लगेच गौरीचा हातात पकडून अनिका हातात थेट आणते, ती म्हणजे नयनतारासमोर, आणि बोलते की हे बघा नयनतारा आंटी, ही साधना तुमच्या घरी एक मोलकरीणचं काम करत होती ना, ही तर कमळीची आई आहे आणि हिनेच जादू नाही केली तर या दोघी मायलेकीने मिळून जादू केलेली आहे. तेव्हा आता लगेच नयनतारा असं साधनाला म्हणजे साधना हीच कमळीची आई आहे समजल्यावर खूप प्रचंड रागात असते आणि लगेच साधनावर हात उगारते. कारण तिला प्रचंड राग आलेला असतं. तिला असं वाटतं की मायलेकीने मिळूनच माझ्या मुलाला फसवलेलं आहे. तेव्हा आता लगेच अन्नपूर्णा नयनताराचा हात पकडते आणि बोलते की नयनतारा थांब, मी काय म्हणते ऐकून तर घे. तेव्हा आता लगेच इकडे नयनताराचा हात पकडल्यानंतर अन्नपूर्णा आजी लगेच गौरीला मिठी मारते आणि बोलते की गौरी कुठं होतीस तू. आणि मी काय ऐकलं, अनिका सांगते की कमळी तुझी मुलगी आहे. गौरी खरं सांग, कमळी तुझी आणि राजनची मुलगी आहे का. तेव्हा आता इकडे अनिकासमोर काय बोलावं काय नाही, आता इकडे गौरीला काहीही कळत नाही. पण आता आजीच्या अशा प्रश्नांनी एका क्षणासाठी शांत बसलेली गौरी बोलते की हो आई, कमळी राजनची आणि माझीच मुलगी आहे. आता मला कसलीही भीती नाही, कारण ऋषीने मला वचन दिलेलं आहे की तो प्रत्येक क्षण कमळीचं रक्षण करणार. तेव्हा आता कमळी समोर असं अचानकपणे सत्य आल्यावर कमळीसुद्धा चकित झालेली आहे की आई काय बोलते. ज्या वडिलाचं नाव तिने कधी साधं तिच्यासमोर घेतलेलं नाही आहे, आता ती स्वतःच्या तोंडून सांगते की ती राजन आणि तिची मुलगी आहे, म्हणजे अन्नपूर्णा निवासची मालकीण आहे. तेव्हा लगेच आता कमळी खूप भारावून जाते आणि रडतच ती आजीला मिठी मारते आणि बोलते की आजी तुम्ही माझ्या समोर असून मी तुम्हाला ओळखू शकले नाही. त्यावर आजी आता कमळीच्या चेहऱ्याहून हात फिरवत बोलते की हो ग बाळा, मी तुला ओळखू शकले नाही, खरं तर ही माझी चूक आहे आणि आता मात्र मी तुला या गावात राहू देणार नाही. आता तू अन्नपूर्णा निवासची खरी मालकीण आहेस, आताच्या आता तू मुंबईला चल. तर आता लगेच इकडे गौरी बोलते की नाही, कमळी जरी मुंबईला येणार पण आई मी मुंबईत येऊ शकणार नाही. त्यावर आता इकडे लगेच अन्नपूर्णा आजी बोलते की मी तुला घेतल्याशिवाय कुठंही जाणार नाही, तुला माझी शपथ आहे. आता अशी शपथ दिल्यानंतर मात्र गौरी काहीही करू शकत नाही. पण गौरीला वाटतं की आता बस झालं, या कामिनी आणि रागिनी पासून आजोबांचं रक्षण करण्यासाठी काहीही झालं तरी तिला आता अन्नपूर्णा निवासमध्ये जावंच लागणार आणि या दोघींना जन्माची अद्दल शिकवावी लागणार. तेवढ्यातच आता ही अनिका मनातच विचार करते की काय झालं, मी तर या साधनाचा खरा चेहरा नयनतारासमोर आणायला गेली होती आणि ही तर माझ्याच बाबाची बायको निघाली. नाही, आता मात्र मला ग्रॅनी आजी काही सोडणार नाही. खरंच मी हे काय केलेलं आहे. आता ला सुद्धा खूप आनंद झालेला आहे की कमळी राजनची आणि गौरीची मुलगी आहे, त्यामुळे त्याचा आनंदाचा स्पष्ट चेहऱ्यावर दिसतच होता. पण इकडे अन्नपूर्णाचं काहीही ठाव ठिकाणा नाही, कारण तिला एवढा आनंद झालेला आहे प्रचंड. गौरीला आणि कमळीला आता सरळ ती अन्नपूर्णा निवासमध्ये घेऊन जाणार आहे. तर गौरीसुद्धा रणरागिणी बनत आता अन्नपूर्णा निवासमध्ये जाण्यासाठी निघालेली आहे. तर खरंच प्रेक्षकांनो, आता गौरीची एवढी भारी एंट्री अन्नपूर्णा निवासमध्ये दाखवण्यात येणार आहे की रागिनी आणि कामिनी बघतच राहणार आहे. खरंच प्रेक्षकांनो, गौरीची अशी जबरदस्त आणि खूप भयंकर अशी एंट्री तुम्हाला अन्नपूर्णा निवासमध्ये बघायला आवडेल का? नक्की कॉमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता तुम्हा सर्व प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे. गौरी आणि राजनचा
पुन्हा छान प्रकारे असा संसार सुरू होतो आहे आणि कमळी मात्र त्या संसारातलं खूप छान फूल बनणार आहे. तर खरंच प्रेक्षकांनो, अन्नपूर्णा निवासमध्ये फक्त आता सगळीकडे आनंदी आनंद येणार आहे. तर हे पाहणं आपल्यासाठी खूपच रंजक असणार आहे. तर खरंच आता नयनतारा ऋषी आणि कमळीचं पुन्हा लग्न लावून देणार आहे का, हे सुद्धा पाहणं रंजक आहे. म्हणून असेच जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि सावल्याची जणू सावली या मालिकेचे जर एपिसोड तुम्हाला पाहायला आवडत असतील तर ठीक 4 वाजता मी हे एपिसोड माझ्या चॅनलवरती अपलोड करते. तर नक्की बघा आणि आवडल्यास लाईक आणि नक्की शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.